नमस्कार, मी निरंजन. आता काही दिवसांपूर्वी एका एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की अमेरिकेमधल्या काही नामांकित विद्यापीठांमधल्या स्कॉलर्सनी एकत्र येऊन अमेरिकेतल्या हिंदुत्व आणि अमेरिकेतल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कारवाया याबद्दल एक मोठा रिसर्च रिपोर्ट तयार केला. आणि तो रिसर्च रिपोर्ट हा त्यांनी आता अमेरिकन सरकारला सादर केलेला आहे, ज्याच्यावरती अमेरिकन सरकार लवकरच निर्णय घेईल. आता पहिल्यांदा हा रिपोर्ट कोणी तयार केलाय तर तुम्ही बघू शकता, हिंदुत्व इन अमेरिका असं त्याचं टायटल दिलंय आणि त्या टायटलची कॅप्शन आहे, अॅन एथनो नॅशनलिस्ट थ्रेट टू इक्वॅलिटी अँड रिलिजियस प्लुरिझम. तर हिंदू या एथनिसिटीची म्हणजे हिंदुत्व याला त्यांनी अॅन एथनो नॅशनलिस्ट असा त्यांनी शब्द वापरलाय. हिंदू या एथनिसिटीचा अमेरिकेमधल्या इक्वॅलिटी आणि रिलिजियस प्लुरॅलिझम, अमेरिकेतल्या समानता आणि धार्मिक विविधता याला कसा धोका आहे, थ्रेट टू इक्वॅलिटी अँड रिलिजियस प्लुरिझम असं त्यांनी याच्यामध्ये त्याचं टायटल कॅप्शन दिलेलं आहे. हा रिपोर्ट बनवलेला आहे रुटगर सेंटर फॉर सिक्युरिटी, रेस अँड राईट्स. आता रटगर युनिव्हर्सिटीचं हे एक केंद्र आहे, ज्या केंद्रामध्ये या विषयावरती सिक्युरिटी, रेस अँड राईट्स म्हणजे सुरक्षा, हक्क आणि वर्ण, रेस या अर्थाने, तर याबद्दलचं संशोधन करणारं हे एक सेंटर आहे. हा एक मोठा अमेरिकेतला थिंक टँक, नावाजलेला, नामांकित आणि अतिशय चांगलं रेप्युटेशन असलेला असा समजला जातो. हा रिपोर्ट त्यांनी जो केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 268 वेगवेगळे संदर्भ घेतलेत. ते संदर्भ कुठले आहेत हे पण यात त्यांनी शेवटी दिलेले आहेत. हा रिपोर्ट लिहिलाय कोणी? ऑथर्स अँड एक्नॉलेजमेंट्स. हा रिपोर्ट लिहिलाय. द रिपोर्ट वॉज ऑथर्ड बाय स्कॉलर्स फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी, रटगर युनिव्हर्सिटी, University of Denver, with assistance from Rutger Center for Security, Race and Rights. The authors thank the CSRR for their support and AC acknowledge for the use of research in the compilation of this report. हा रिपोर्ट म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी, रटगर युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ डेन्व्हर ही तिन्ही विद्यापीठं अमेरिकेमधली अत्यंत नामवंत विद्यापीठं आहेत. आणि या विद्यापीठांमधल्या स्कॉलर्सनी या CSRRच्या म्हणजे सेंटर फॉर सिक्युरिटी, रेस अँड राईट्स या रटगर युनिव्हर्सिटीच्या केंद्रासाठी हा तयार केला. त्यासाठी त्यांनी या केंद्राचे आभार मानलेले आहेत. त्यात त्यांनी दिलंय, वी डेडिकेट दिस रिपोर्ट टू ऑल दोज पास्ट अँड प्रेझेंट हू हॅव एन्ड्युअर्ड द हार्म्स ऑफ हिंदुत्व. हा रिपोर्ट त्यांनी अर्पण केलाय त्या सर्वांना ज्यांनी भूतकाळात किंवा वर्तमान काळामध्ये हिंदुत्वामुळे ज्यांना इजा पोहोचलेली आहे. हू हॅव एन्ड्युअर्ड द हार्म्स ऑफ हिंदुत्व. हे खूप गंभीर आहे, हे लक्षात घ्या. सेंटर फॉर सिक्युरिटी, रेस अँड राईट्स ॲट रटगर युनिव्हर्सिटी लॉ स्कूल engages in research, education and advocacy on law and policy that adversely impact the civil and human rights of America's diverse Muslim, Arab and South Asian communities. म्हणजे रटगर युनिव्हर्सिटीचं लॉ कॉलेजचं, लॉ युनिव्हर्सिटीचं हे जे सेंटर आहे, ज्या सेंटरमध्ये सुरक्षा, वर्ण आणि हक्क याबद्दलचे रिसर्च केले जातात, ते पॉलिसी ठरवतात सरकारसाठीच्या काय असायला हवी ही, ज्याच्यामध्ये मानवी हक्क, नागरी हक्क, सिव्हिल अँड ह्युमन राईट्स अमेरिकेमधल्या मुस्लिम, अरब आणि साऊथ एशियन कम्युनिटीजचे, यासाठी म्हणून हा रिसर्च या विद्यापीठातर्फे, या सेंटरतर्फे होतो, ज्यात कोलंबिया आणि डेन्व्हर युनिव्हर्सिटीच्या स्कॉलर्सनी सुद्धा योगदान दिलं या रिसर्चमध्ये.
आता यांनी दिलंय की CSRR's वर्क इज ऑर्गनाइज्ड अराउंड थ्री थीम्स: कंटेम्पररी अँड हिस्टॉरिकल इंटरसेक्शन ऑफ रेस अँड रिलिजन इन युनायटेड स्टेट्स. अमेरिकेमधला वर्ण आणि धर्म याचा जो एक हिस्टॉरिकल ऐतिहासिक इंटरसेक्शन तयार होतो, ऐतिहासिक आणि आत्ताचा वर्तमान, कंटेम्पररी अँड हिस्टॉरिकल. क्रिमिनलायझेशन ऑफ मुस्लिम अँड अरब आयडेंटिटी थ्रू युनायटेड स्टेट्स अँड ग्लोबल नॅशनल सिक्युरिटी लॉज अँड पॉलिसीज. म्हणजे अमेरिकेमधून आणि ग्लोबल लॉज आणि पॉलिसीज मधून मुस्लिम आणि अरब या ओळख असलेल्या लोकांचं जे गुन्हेगारीकरण प्रस्तुत केलं जातं, ज्याला आपण बऱ्याच जण सोप्या भाषेमध्ये इस्लामोफोबिया म्हणतात, हा जो तयार केला जातो इस्लामोफोबिया, त्याबद्दलचा रिसर्च आणि हे या विद्यापीठातर्फे होतं. ट्रान्सनॅशनल राईट्स अँड सिक्युरिटी अरायझिंग फ्रॉम रिलेशन्स बिटवीन युनायटेड स्टेट्स अँड मुस्लिम मेजॉरिटी कंट्रीज. म्हणजे आंतरराष्ट्रीय हक्क आणि सुरक्षा या अमेरिकेचे इतर मुस्लिम राष्ट्रांबरोबर जे संबंध आहेत, त्यातून निर्माण होणारे आंतरराष्ट्रीय हक्क आणि सुरक्षा याबद्दलचाही याच्यामधून रिसर्च आणि पॉलिसी मेकिंग हे याच्यातून केलं जातं. तर हे त्यांनी ऑथर्स अँड एक्नॉलेजमेंट्स मध्ये घेतलेलं आहे. आता सर्वात पहिले भाग हा लक्षात घ्यायला हवा की भारतामध्ये अशी विद्यापीठं आपल्याला पाहायला मिळतात का की जिथं परदेशांमधल्या अशा वेगवेगळ्या घटनांचं, धोरणांचं, त्या परदेशातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या आपल्या देशावरती काय परिणाम होत आहेत यावरती रिसर्च करणारं, अभ्यास करणारं, त्याच्या खोलामध्ये जाऊन काहीतरी संशोधन करणारं असं भारतामध्ये विद्यापीठ आहे का? भारतामधल्या विद्यार्थ्यांची मानसिकता अशा पद्धतीने क्रिटिकल थिंकिंग तयार करण्याची ही बनवली जाते का? होतंय काय भारतीय विद्यापीठांमध्ये? भारतीय विद्यापीठांमध्ये फक्त परीक्षांना बसणारी मुलं एवढीच तयार केली जातात. परीक्षार्थी विद्यार्थी नाहीत. ते भारतातलं एकही विद्यापीठ सरकारच्या धोरणांवरती काही सूचना देतं का? सरकार त्या धोरणांच्या त्या सूचना स्वीकार तरी करतं का? याचा खूप गंभीरपणाने विचार करायला हवा. आणि मग विद्यापीठांचं खरं काम काय असायला हवं? उगाच अमेरिकेतली विद्यापीठं ही जगातली सर्वोत्तम विद्यापीठं नाही समजली जात. या पद्धतीचं संशोधन, या पद्धतीचं धोरणात्मक काम किंवा थिंक टँक सारखं काम हे अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये होतं. त्याला सरकार मान्यता देतं, ते स्वीकारतं आणि ते त्यांच्या धोरणांमध्ये आणतं, ज्याचा परिणाम म्हणून अमेरिकेची धोरणं ही जगामध्ये प्रभाव पाडतात. भारताच्या बाबतीत काय होतं? अशा पद्धतीने भारत सरकारची धोरणं तयार होतात. भारताच्या पंतप्रधानांनी किंवा भारताच्या अर्थमंत्र्यांनी या देशामधल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवत असलेल्या अर्थतज्ञांशी चर्चा तरी केली होती का हो? नोटबंदी आणली तेव्हा चर्चा तरी केली होती का की जीएसटीचं पॅटर्न कसा असायला हवा? कुठलंही धोरण भारताचं, शैक्षणिक असो, ते कल्चरल असो, ते ऍग्रिकल्चरल असो, हे कधीही त्या क्षेत्रांमधल्या काम करणाऱ्या ऍक्टिव्हिस्ट असो किंवा तिथले एक्सपर्ट असो यांच्याशी चर्चा करून हे सरकार करत नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आता अमेरिकेतल्या या विद्यापीठांनी या हिंदुत्वाची जी ही विचारधारा आहे किंवा अविचारधारा आहे, हिचा अमेरिकेतल्या समानता आणि धार्मिक विविधता, स्वातंत्र्य याला कसा धोका आहे यावरती ते रिसर्च करत आहेत. आणि याचा दूरगामी परिणाम भारताबाबत होणार. म्हणून या गोष्टींचाही अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता या पहिल्या पानावरती एक फोटो आहे आणि ही घटना घडली त्यावेळेला मी तिथे होतो अमेरिकेमध्ये. हा फोटो आहे एडिसन मध्ये, न्यू जर्सीला. न्यू जर्सी मध्ये, न्यूयॉर्कच्या जवळ, न्यूयॉर्कला लागून असलेलं, म्हणजे अगदी मुंबई, नवी मुंबई सारखं न्यू जर्सी मध्ये एडिसन मध्ये या भागामध्ये एडिसनच्या अशी एक मिरवणूक काढली गेली होती, परेड काढली गेली होती भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला 75वा 2022 साली.
आणि त्याच्यामध्ये असा एक बुलडोजर तुम्ही चित्रात बघू शकता. त्या बुलडोजर वरती योगी आदित्यनाथचा फोटो आणि वरती बाबा बुलडोजर असं त्यावर लावलं होतं. आणि ते घेऊन न्यूजर्सीमध्ये हे लोक फिरत होते, परेड करत होते. हे घडल्यानंतर ताबडतोब अमेरिकेमध्ये जे लिबरल इंडियन्स आहेत, जे सेक्युलर इंडियन्स आहेत, किंवा जे अमेरिकेतले जे सेक्युलर अमेरिकन्स आहेत, त्यांनी ताबडतोब न्यूजर्सीच्या मेयरकडे याबद्दलच्या तक्रारी केल्या की भारतामध्ये लोकांचं दमन करणारं, भारतामधल्या लोकांना दाबून टाकण्यासाठी, त्यांचं दमन करण्यासाठी, त्यांचं शोषण करण्यासाठी जे वापरलं गेलं बुलडोजर, ते सिम्बॉलिक आहे, ते प्रतिनिधित्व करतं त्या दमनकारी सत्तेचं, भेदभाव करणाऱ्या सत्तेचं. आणि त्याचं इथं न्यूजर्सीमध्ये मिरवणुकीमध्ये वापरलं जातं. त्या योगी आदित्यनाथला बाबा बुलडोजर म्हटलं जातं. आणि अशा कार्यक्रमाला तुम्ही परवानगी कशी दिली? यानंतर न्यू जर्सीच्या मेयरनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि त्यानंतर जे जे कार्यक्रम होणार होते, तिथं साध्वी ऋतुंभराचा कार्यक्रम होणार होता, त्या कार्यक्रमाची परवानगीच नाकारली गेली. साध्वी ऋतुंभराला तिथून परत यावं लागलं, कारण तिने सुद्धा त्या रथयात्रेच्या काळामध्ये आणि बाबरी मशीद पाडायच्या आधीच्या काळामध्ये कशा पद्धतीची द्वेषमूलक भाषणं केली होती याचेही डिटेल्स तिथल्या अशा सगळ्या विद्यापीठांनी शोधून तिथल्या मेयरकडे दिले न्यूजर्सीच्या. आणि त्यानंतर या गोष्टीची परवानगी नाकारली गेली. तर ते चित्र यांनी कव्हरवरती वापरलंय आणि म्हणून त्यांनी त्याला कॅप्शन मध्ये म्हटलंय, थ्रेट टू इक्वॅलिटी अँड रिलिजियस प्लुरॅलिटी. आता याची टेबल ऑफ कंटेंट्स आहेत. या टेबल ऑफ कंटेंट्स मध्ये जवळजवळ 10 पार्ट्स आहेत आणि त्या प्रत्येक पार्टचं आता माहिती मी या निमित्ताने वेगवेगळ्या भागांमध्ये, ही एक मालिका असेल, हे एका एपिसोडमध्ये संपूच शकत नाही, पण ही जेवढ्या भागांची मालिका होईल तेवढ्या भागांची मालिका आम्ही करू. प्रयत्न हा करू की दर आठवड्याला कमीत कमी 3 हे स्पेशल एपिसोड्स या संदर्भातले हे गेले पाहिजेत. कारण की या अशा रिसर्चच्या आधारावरती अमेरिकन सरकार धोरण ठरवणार भारताबाबतचं. आणि हे जे मूर्ख, ज्यांना मी लो आयक्यू बुलडोजर म्हणतो, हे RSSचे जे हिंदुत्ववादी आहेत, हे अमेरिकेत जी काही घाण करतात त्याचा भारत त्यांच्या बाबत नाही, संपूर्ण देशाच्या बाबत अमेरिकन सरकार एक धोरणात्मक निर्णय घेते आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावरती होतो. देशातल्या प्रत्येक नागरिकावरती त्या धोरणाचा परिणाम होतो. आता या सगळ्या लिबरलायझेशन नंतर जग हे एक ग्लोबल विलेज झालं. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा परिणाम भारतावरती होतच असतो. तर तो या मुठभर मूर्खांपायी हा अख्ख्या देशाने भोगायचा का? यासाठी संपूर्ण देशाला आणि माझा प्रयत्न आहे की निदान महाराष्ट्राला तरी याबद्दलची माहिती असायला हवी. म्हणून याच्या सर्व भागांचं, या सर्व 10 त्यांनी जेवढे पार्ट्स केलेले आहेत, या सगळ्याचं पानन हे विश्लेषण आणि याची माहिती ही सर्व दर्शकांना हा देण्याचा प्रयत्न असेल. आता पहिले त्यांनी दिलेली एक्झिक्युटिव्ह समरी, म्हणजे सगळा डिटेल रिपोर्ट सुरू करण्याच्या आधी याचा एक सारांश हा त्यांनी तयार केलाय. तो सारांश सुद्धा वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं त्यांनी कसं डिटेल विश्लेषण केलेलं आहे या हिंदुत्वाचं आणि त्याच्या धोकादायक परिणामांचं, याचा आता आपण बघू. पहिल्याच त्या समरीमध्ये त्यांनी म्हटलंय, हिंदू नॅशनलिझम ऑल्सो नोन ॲज हिंदुत्वा इज अ ट्रान्सनॅशनल फार राईट पॉलिटिकल आयडिओलॉजी ग्राउंडेड इन हिंदुत्व सुप्रीमसी. म्हणजे हिंदू नॅशनलिझम ऑल्सो नोन ॲज हिंदुत्व, तर हे हिंदुत्व नावाचं जे काही प्रकार आहे याचे जे भारतामधल्या हिंदू सुप्रीमसी, म्हणजे हिंदूच सुप्रीम, ही जी एक विचारधारा आहे, दुसरे धर्म, दुसऱ्या जाती, दुसरे पंथ यांना काहीही स्थान नाही, ही जी विचारधारा आहे यातून जन्माला आलेली आहे. आणि याचे आता
ट्रान्सनॅशनल, आंतरराष्ट्रीय त्याचे परिणाम व्हायला लागलेले आहेत. हिंदू नॅशनलिस्ट advocate a strict form of ethno-nationalism that reimagines secular Indian Republic as an exclusively Hindu nation. म्हणजे हा जो एथनो नॅशनलिझम आहे, हा जो धर्माच्या आधारावरती निर्माण केलेला सुप्रिमसिस्ट नॅशनलिझम आहे, राष्ट्रवाद आहे, हिंदू राष्ट्रवाद, हा भारताचा जे सेक्युलर धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतीय प्रजासत्ताकाचा विचार हा एक्सक्लुझिव्हली म्हणजे केवळ आणि केवळ हिंदू राष्ट्र असा करतो. अँड सिक्स टू रिलिगेट रिलिजियस मायनॉरिटीज इस्पेशली मुस्लिम्स टू अन इन्फिरियर स्टेटस. आणि हा एक्सक्लुझिव्ह हिंदू राष्ट्राचा विचार करत असताना देशामध्ये असलेल्या इतर मायनॉरिटीजला, विशेषतः मुस्लिम समुदायाला तो दुय्यम स्टेटस देऊ पाहतो. हे या रिपोर्टच्या पहिल्या 3 ओळींमधलं लिहिलेलं आहे. हिंदू नॅशनलिझम इज डिस्टिंक्ट फ्रॉम हिंदुइझम. म्हणजे हिंदू धर्म यापासून हा हिंदू नॅशनलिझम, हिंदू राष्ट्रवाद हा पूर्णतः वेगळा आहे. इन द युनायटेड स्टेट्स, हिंदुत्व प्रपोनंट्स सीक टू सायलेन्स voices of Indian Americans and others who disagree with their ideology, promote harmful policies favorable to Hindu nationalist political parties, and control knowledge about South Asia's diverse and multi-religious history. म्हणजे हे अमेरिकेमधले जे हिंदू राष्ट्रवादी आहेत किंवा हे हिंदुत्ववादी अमेरिकेमधले जे आहेत, तर त्यांनी म्हटलंच आहे हिंदुत्व प्रपोनंट्स, हे जे हिंदुत्ववादी आहेत हे अमेरिकेतल्या भारतीयांचा जे या हिंदू राष्ट्रवादाला किंवा या हिंदुत्वाला नाकारतात, मान्यता देत नाहीत, त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर या लोकांच्या बाबत म्हणजे हे जी लिबरल लोक तिथले आहेत, इंडियन अमेरिकन्स, तिथले जे भारतीय आहेत, जे हिंदुत्व नाकारणारे भारतीय आहेत, त्यांचा आवाज दाबून टाकायचा प्रयत्न करतात. त्यांच्या विरोधात प्रमोट हार्मफुल पॉलिसीज, म्हणजे त्यांना धोका पोहोचेल अशा पद्धतीच्या धोरणांना ते समर्थन देतात, ज्याचा फायदा भारतातल्या हिंदू नॅशनलिस्ट पॉलिटिकल पार्टी, भारतातल्या हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना होईल. आणि या व्यतिरिक्त हे जे हिंदुत्ववादी आहेत अमेरिकेतले, हे भारत आणि साऊथ एशियामधल्या धार्मिक विविधतेबद्दलचं नॉलेज हे नियंत्रित करू पाहतात. भारत आणि साऊथ एशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये ही जी धार्मिक विविधता आहे, म्हणजे इथं मुस्लिम आहेत, इथं बौद्ध आहेत, इथं हिंदू आहेत, इथं इतर सिख आहेत, जैन आहेत, अशा सगळ्या वेगवेगळ्या धर्मांबद्दलची ही जी विविधता या साऊथ एशियामध्ये आहे, याबद्दलचं जे नॉलेज आहे ते नॉलेजच नियंत्रित करायचं, याचा प्रयत्न हे हिंदुत्ववादी करतात. कारण ते नॉलेज, ती माहिती, ते ज्ञान जर नियंत्रित केलं तर यांना यांचा अजेंडा राबवणं सोपं जाईल. याचं कारण असं आहे की हा जो भारतातले हे वेगवेगळे जे धर्म आहेत, म्हणजे भारतामध्ये मुस्लिम धर्म आहे, भारतामध्ये बौद्ध धर्म आहे, भारतात जैन धर्म आहे, भारतात सिख धर्म आहे. आता हे सगळे धर्म, म्हणजे मुस्लिम सोडून, मुस्लिम आधीपासून धर्म आहे, पण हे भारतात जन्माला आले जे धर्म आहेत, ते जैन असतील, बुद्ध असतील किंवा सिख असतील, हे याच हिंदुत्ववाद्यांच्या त्यावेळेच्या अत्याचारांना कंटाळून या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात हे धर्म जन्माला आले. हे सत्य आहे. आणि हे लपवून ठेवण्यासाठी, हे नियंत्रित करण्यासाठी, हे ज्ञान, ही माहिती, हे ऐतिहासिक संदर्भ हे नियंत्रित करण्यासाठी म्हणून हे अमेरिकेतले हिंदुत्ववादी काम करतात. किंवा भारतामध्ये सुद्धा जे मुस्लिम आहेत त्यातले अनेक, त्यातले मेजॉरिटी हे धर्मांतरित आहेत.
ते काही जन्मतः ओरिजिनल जे कोण पहिले भारतामध्ये मुस्लिम आले त्यांच्या वंशात मधलेच सगळे आहेत का? नाही. अनेकांनी तो धर्म स्वीकारला. त्यांनी तो धर्म का स्वीकारला? हिंदू धर्माला का कंटाळले की त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला? त्यातले काही जणांना समजा फोर्स केलं गेलं असेल. सर्व तर सर्व नाही. म्हणजे जिथं ज्या देशामध्ये भारतामध्ये 900 वर्ष मुघलांनी राज्य केलं आणि मुघल फार अत्याचारी होते, मुघल फार हिंसक होते, मुघल फार दमन करत होते, तर ते अख्ख्या भारताला मुस्लिम कन्वर्ट करू शकले असते त्यांच्या त्या तलवारीच्या ताकदीच्या जोरावर. पण तसं नाही झालं. असं होऊन सुद्धा भारतामध्ये हिंदूंचीच 80% मेजॉरिटी राहिली 900 वर्ष मुघल असून सुद्धा. याचा अर्थ त्यांनी सक्ती नाही केली धर्मांतराची. काही जणांनी, काही व्यक्तींनी, काही जणांच्या बाबत केली असेल, पण बहुसंख्य ज्यांनी तो धर्म स्वीकारला ते त्यांनी या धर्मामध्ये होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून तो धर्म स्वीकारला. इथला जातीयवाद, इथला जातीभेद, इथली वर्णव्यवस्था, इथली वंशव्यवस्था याला कंटाळून त्यांनी तो धर्म स्वीकारला. कारण तिकडे त्यांना ते दिसलं नाही म्हणून त्यांनी तो धर्म स्वीकारला. इथल्या महिलांवरचे अत्याचार याला कंटाळून तो धर्म स्वीकारला असेल. इथल्या महिलांचं जसं शोषण केलं जातं, ज्या पद्धतीने मनुस्मृतीप्रमाणे इथल्या महिलांना फक्त उपभोग्य स्त्री म्हणून वापरलं गेलं, तसं त्यांना इतर धर्मांमध्ये नसेल दिसलं. तिला न्याय मिळतोय, तिला मान मिळतोय, तिला सन्मान मिळतोय, तिला बरोबरी मिळते असं दिसलं असेल म्हणून त्यांनी तो धर्म स्वीकारले असतील. पण हे जे ज्ञान आहे त्या काळाबद्दलचं, ज्याच्यातून या देशामध्ये इतकी धार्मिक विविधता तयार झाली, हे ज्ञानच रोखून ठेवायचं. म्हणजे ही मुळातली हिंदुत्व मनुवादी विचारसरणी, ब्राह्मण्यवादी विचारसरणी ही किती शोषण करती आहे हे पाश्चिमात्य देशांना समजणारच नाही. आणि असं निष्कर्ष या समरीमध्ये या रटगर आणि कोलंबिया आणि डेन्व्हर युनिव्हर्सिटीच्या स्कॉलर्सनी काढलेला आहे. पुढे त्यांनी असं म्हटलंय, व्हाईल इंडिया बेस्ड हिंदू नॅशनलिस्ट ग्रुप प्ले अ सबस्टॅन्शियल रोल in promoting this far-right ideology globally. This report focuses on Hindutva groups operating on US soil. त्यात त्यांनी म्हटलंय की भारतामध्ये असलेले हे हिंदुत्ववादी जे ग्रुप्स आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांच्या या फार राईट आयडिओलॉजीचा, विचारधारेचा जगभर प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तरीही हा रिपोर्ट अमेरिकेच्या धर्तीवरती ज्या हिंदुत्ववादी संघटना आहे त्या काय करतायत त्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे. त्यात पुढे त्यांनी असं म्हटलंय, इंटिग्रल टू अंडरस्टँडिंग दिस कॉम्प्लिकेटेड नेटवर्क इज द राईज ऑफ फार राईट हिंदू नॅशनलिझम इन इंडिया. आता याची अत्यंत मूलभूत भाग विचार करण्यासारखा हा आहे की भारतामध्ये या उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो उदय झालेला दिसतो 2014 नंतर, सत्तेमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी, त्यानंतर हा विचार करणं, हा अभ्यास करणं जास्त जरुरी झालेलं आहे. कारण अ मॉडर्न आयडिओलॉजी विथ युरोपियन फॅसिस्ट इन्फ्लुएन्स, कारण आता ही जी आयडिओलॉजी तयार झालेली आहे ही मुळामध्ये युरोपमधल्या फॅसिस्ट प्रभावाखाली तयार झाली, जन्माला आली. इंडिया बेस्ड ग्रुप्स एक्सपोर्टेड देअर आयडिओलॉजी, स्ट्रक्चर अँड टॅक्टिक्स टू व्हेरियस कंट्रीज इन्क्लुडिंग युनायटेड स्टेट्स. तर पाश्चिमात्य युरोपमध्ये असलेल्या फॅसिस्ट विचारधारेच्या, फाशीवादी विचारधारेच्या प्रभावाखाली भारतामध्ये ही जी हिंदुत्ववादी आयडिओलॉजी जन्माला आली ती आता अमेरिकेसह जगभर त्यांची विचारधारा काळानुरूप मॉडर्नाइज होत गेलेली, काळानुरूप बदललेली स्ट्रक्चर, त्याची रचना काय, त्याची स्ट्रक्चर, त्याची विचारसरणी आणि त्यांचं तंत्र, टॅक्टिक्स ही जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आता एक्सपोर्ट करत आहे. त्यामुळे आता हा जगभरासाठीचा धोका असणार. कारण फॅसिस्ट आयडिओलॉजीचा एक धोका हिटलरच्या काळामध्ये आणि मुसोलिनीच्या काळामध्ये जगाने घेतला.
आता त्यांच्या प्रभावाखाली भारतामध्ये निर्माण झालेली ही संघटना RSS आणि त्यांचा परिवार हे काळानुरूप त्यांनी बदलत गेलेलं, इम्प्रूव्ह करत गेलेलं त्यांचं जी काय विचारधारा आहे, मांडणीची पद्धत आहे ती, त्यांचं स्ट्रक्चर त्यांनी जे तयार केलेलं आहे ते, आणि त्यांचं तंत्र प्रचार करण्याचं, प्रसार करण्याचं, प्रभाव वाढवण्याचं, इतरांचा प्रभाव कमी करण्याचं, हे आता ते जगभरामध्ये निर्यात करतायत. पुढे त्यांनी म्हटलंय की US बेस्ड हिंदू नॅशनलिस्ट अटेम्प्ट टू व्हाईट वॉश साऊथ एशियन हिस्ट्री इन स्कूल टेक्स्ट बुक्स इन द US. हे जे अमेरिकेतले हिंदुत्ववादी आहेत ते अमेरिकेतल्या शाळा आणि कॉलेजेस मधल्या टेक्स्टबुकमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये साऊथ एशियन इतिहास जो आहे, दक्षिण एशियाचा जो इतिहास आहे, तो पूर्णतः व्हाईट वॉश करू पाहत आहेत, असे ते प्रयत्न करत आहेत. आणि याची खूप उदाहरणं आहेत असे त्यांनी प्रयत्न केल्याची. म्हणजे तिथल्या काउन्सिलमध्ये अपील करणं, अभ्यासक्रमांच्या विरोधात हे काढून टाका, त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करणं वगैरे असले सगळे प्रकार यांनी केलेले आहेत यापूर्वी. कारण हा इतिहास जर कळला तर यांचं खरं रूप कळेल. म्हणजे आपण जे बघतो महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडे जे चालतं की मोगलांचा इतिहास काढून टाकायचा. आता मोगलांचा इतिहास काढून टाकायचा याचा सरळ परिणाम काय होतोय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास काढून टाकायचा. जो औरंगजेब नव्हताच, तर महाराजांनी पराक्रम कोणाच्या विरोधात दाखवला हा प्रश्न येतो. बरं, ते शिवाजी महाराजांनी पराक्रम दाखवताना शिवाजी महाराजांना मदत करणारे किती मुसलमान होते? त्यांच्या सैन्यामध्ये त्यांचे सेनापती, त्यांचे बॉडीगार्ड्स, त्यांचा आरमार उभा करून देणारे हे सगळे मुस्लिम होते. याच छत्रपती शिवाजी महाराजांनी अकोल्याजवळ बाळापूरला मोठी मस्जिद बांधून दिली. कोकणामध्ये त्या याकूब बाबांच्या दर्ग्याला 650 एकर जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्यांचं पत्र आहे शिवाजी महाराजांचं त्या दर्ग्याला की 650 एकर जमीन तू, आणि समुद्र किनारी, म्हणजे आज समुद्र किनारची जागा ही करोडो रुपयाची किंमत असलेली आहे. 650 एकर जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली याकूब बाबांच्या दर्ग्याला. आणि शिवाजी महाराजांचे जे 3 गुरु म्हटले जात होते त्यामध्ये याकूब बाबा हे त्यांनी स्वतः म्हटलं होतं की हे माझे गुरु आहेत. पण हा सगळा इतिहास जर लपवायचा असेल आणि मुसलमान हे फक्त विलन होते असंच जर प्रोजेक्ट करण्याचा हा जो हिंदुत्ववाद्यांचा अजेंडा आहे, तो खरा इतिहास जर शिकले अमेरिकेतली लोक तर त्यांच्या मनात तसा द्वेष येणारच नाही जन्माला. पण तो जन्माला घालायचा आहे म्हणून तिथल्या अभ्यासक्रमांनाच विरोध करणं असले प्रकार हे करतात असं मी फक्त नाही, आता हे रुटगर युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, डेन्व्हर युनिव्हर्सिटीचे स्कॉलर्स सुद्धा म्हणतात. आणि या सगळ्याचे त्यांनी पुढे संदर्भ दिलेले आहेत. दे ऑफन विशियसली मलाइन अकॅडमिक्स हु सीक टू हायलाइट इंडियाज हिस्ट्री ऑफ प्लुरलिझम. म्हणजे ते कायम अशा विद्वान अकॅडमिक्सना आणि त्यांच्या केलेल्या कामांना ते कायम असं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. विशियसली मलाइन, अत्यंत घाणेरड्या स्तरावरती जाऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांनी भारताच्या इतिहासामधल्या विविधतेचा अभ्यास केलेला आहे. ऑड्री ट्रॉस्के नावाची लेखिका आहे जिनी अमेरिकेमध्ये, मी त्यांना भेटलो सुद्धा आहे. ऑड्री ट्रॉस्केनी अमेरिकेमध्ये असताना भारतामध्ये अनेक वेळेला येऊन रिसर्च केला आणि भारतातल्या सगळ्या मुघल हिस्ट्रीवरती तिने पुस्तकं लिहिली, विशेषतः औरंगजेबावरती सुद्धा. आणि त्यातून तिने दाखवून दिलं की त्या काळामध्ये सुद्धा भारतामध्ये केवढी धार्मिक सौहार्दता होती, केवढे एकमेकांमध्ये मिळून मिसळून वागणं आणि जगणं होतं, आणि राज्यकारभार कसा होता. त्या काळामधला भारताचा जीडीपी हा जगामध्ये जवळजवळ 34% भारताचं कॉन्ट्रीब्युशन होतं जागतिक जीडीपीत औरंगजेबाच्या काळात. आणि औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाच्या दरबारात म्हणजे अकबरच्या दरबारामध्ये 35% हिंदू मंत्री होते. औरंगजेबाच्या दरबारामध्ये 41% हिंदू मंत्री होते.
म्हणजे औरंगजेब जर का अत्याचारी आक्रांता असं जे म्हटलं जातं, तर त्याला मदत करणारे 41% हिंदूच होते. हा त्याचा अर्थ होतो ना. पण हा सगळा वास्तव इतिहासाचा अभ्यास करून कागदोपत्री ऐतिहासिक संदर्भ आणि पुराव्यांसह ज्या वेळेला ऑड्री टॉस्के असं पुस्तक लिहिते, त्यावेळेला तिला प्रचंड बदनाम करण्याची मोहीम फेसबुकवर, ट्विटरवर, युट्यूबवर सगळीकडे चालली. तिथं सुद्धा जाहीररित्या चालली. तिला धमक्या सुद्धा दिल्या गेल्या त्या सगळ्या काळामध्ये. पुढे त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकन हिंदू नॅशनलिस्ट रेग्युलरली अटॅक रिलिजियस अँड कास्ट मायनॉरिटीज within the South Asian American diaspora, including Muslim, Sikh, Dalit, and Christians, seeking to undermine their views and influence. म्हणजे ते अमेरिकेमधल्या हे हिंदुत्ववादी अमेरिकेमध्ये असलेल्या रिलिजियस आणि कास्ट मायनॉरिटीज ज्या आहेत, धर्म आणि जातीचे जे अल्पसंख्याक समूह आहेत, त्यांच्यावरती सातत्याने हल्ला करत राहतात, जेणेकरून त्यांची मतं आणि त्यांचा प्रभाव हा कमी व्हावा. आणि ते म्हणजे कोण? तर अमेरिकेमध्ये असलेले जे मुस्लिम आहेत, जे ख्रिश्चन आहेत, जे सिख आहेत, जे दलित आहेत, यांची ओपिनियन, यांची मतं, यांचे व्ह्यूज आणि यांचा प्रभाव कमी व्हावा यासाठी यांच्याकडून सातत्याने हल्ला केला जात असतो. मी एक उदाहरण सांगतो. मी 2018 साली अमेरिकेमध्ये गेलो होतो आणि सॅन होजेमध्ये माझा कार्यक्रम होणार होता. तो कार्यक्रम ठेवला होता आंबेडकर अँड किंग्स स्टडी सर्कल या ग्रुपने. आता आंबेडकर किंग म्हणजे काय? तर आंबेडकर आणि किंग म्हणजे मार्टिन लुथर किंग. तर मार्टिन लुथर किंग आणि आंबेडकर हे दोन्हीही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातल्या मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी झटले, लढले आणि त्यांनी तो संविधानाच्या रूपाने दिला. आणि मार्टिन लुथर किंग यांनी अमेरिकेमध्ये असलेली त्यावेळीची त्यांची जी मायनॉरिटी होती, कृष्णवर्णीय लोकांची, आफ्रिकन अमेरिकन्सची, त्यांच्या वरती होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे हे दोन्ही शोषणाच्या विरोधात आवाज उठवून न्याय मिळवून देणारे मार्टिन लुथर किंग आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानी ही एक स्टडी सर्कल तिथं अभ्यास गट तयार झाला आणि या आंबेडकर किंग स्टडी सर्कल तर्फे मला तिथं बोलवण्यात आलं. सॅन होजेला ज्या वेळेला मी त्या कार्यक्रमाला गेलो, त्या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर मला, म्हणजे कारण कॅलिफोर्निया स्टेटमध्ये जवळजवळ 1.5 लाख तर मराठी लोक आहेत. 1.5 लाख मराठी लोक आहेत तिथं. तर मी त्याला असं विचारलं की इथं इंडियन्स कमी का दिसतात? कारण या व्यतिरिक्त साऊथ इंडियन आहेत, गुजराती आहेत, तमिळ आहेत, बरेच जण आहेत, बेंगॉलीज आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की या सगळ्या संघटनांना आम्ही अप्रोच केलं. या सगळ्या संघटनांच्या प्रमुख पदांवरती, कार्यकारिण्यांवरती हे सगळे हिंदुत्ववादी विचारांची लोक बसलेली आहेत. आणि त्यांना ज्या वेळेला आमच्या लेटर हेडवरती निमंत्रण पत्र दिलं, तेव्हा त्यांनी आंबेडकर वाचल्याबरोबर पत्र घडी करून पुन्हा ठेवून दिलं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती कास्ट डिस्क्रिमिनेशन अमेरिकेत केलं जातं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे म्हणायचे की ही भारतातली लोक, भारतातले हे जे उच्चवर्णीय आहेत, ब्राह्मण्यवादी आहेत, हे जगात जिथं जिथं जातील तिथं जात घेऊन जातील. आणि जात घेऊन जातील म्हणजे जातीभेद घेऊन जातील, जातीय वाद घेऊन जातील. आणि ते आज 21व्या शतकात सुद्धा तिथं पाहायला मिळालं स्वतःच्या डोळ्याने. या व्यतिरिक्त पुलिट्झर युनिव्हर्सिटीने, पुलिट्झर फाउंडेशन तर्फे एक पिल्लई नावाची मुलगी होती, तिने त्यावेळेला मला संपर्क केला होता आणि ती भारतामधल्या या कास्ट डिस्क्रिमिनेशन बद्दल ती रिसर्च करत होती, ज्याचा अमेरिकेत काय प्रभाव पडतोय यावरती पुलिट्झर फाउंडेशननी स्पॉन्सर तिला केलं होतं. आणि तिला मी बॉस्टनला जवळजवळ 3-4 वेळेला आम्ही भेटलो, अनेक तास, 10-15 तास जवळजवळ तिला भारतातलं कास्ट डिस्क्रिमिनेशन काय आहे, हे कुठून जन्माला आलं, हे कसं वाढलं, त्यातून वर्णव्यवस्था कशी निर्माण झाली किंवा केली गेली, हे सगळं तिच्याबरोबर चर्चा झाली होती. आणि आता या वेगवेगळ्या विद्यापीठांमधल्या स्कॉलर्सचा, अमेरिकन स्कॉलर्सचा, यात कोणी इंडियन नाहीये, या सगळ्या अमेरिकन स्कॉलर्सचा हा निष्कर्ष आहे की हे हिंदुत्ववादी या
धार्मिक आणि जातीय अल्पसंख्याक समुदाय जे आहेत, ज्यात दलित आहेत, ज्यात ख्रिश्चन आहेत, ज्यात मुस्लिम आहेत, ज्यात सिख आहेत, यांचे व्ह्यूज आणि यांचा इन्फ्लुएन्स हा संपवण्यासाठी म्हणून सातत्याने त्यांच्यावरती हल्ले करत असतात. तिथे पुढे त्यांनी असं म्हटलंय की हिंदू नॅशनलिस्ट हार्मफुल टॅक्टिक्स डेमॉन्स्ट्रेट अन अव्हर्जन टू फ्री स्पीच अँड रिलिजियस प्लुरलिझम. या हिंदू राष्ट्रवादी लोकांची जी तंत्र आहेत त्यावरून हे स्पष्टपणाने दिसतं की त्यांना फ्री स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक विविधता या दोन्ही गोष्टींना त्यांचा कडवा विरोध आहे. भारतामध्ये काय होतंय फ्री स्पीच बी स्पीचचं आपल्याला माहितीच आहे. धार्मिक विविधता कशी संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय हेही आपण रोज गेली 11-12 वर्ष अनुभवतोय. आता ते हे अमेरिकेत सुद्धा करतायत. पुढे त्यांनी म्हटलंय हिंदू नॅशनलिस्ट ऑफन यूज coercive strategies including harassment and threats of violence to insert their anti-Muslim and broader anti-pluralism viewpoint into American primary and secondary school curriculum. म्हणजे अमेरिकेतल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमांमध्ये हा मुस्लिम द्वेष किंवा एकंदरीतच इतर धर्मांचा द्वेष करणारी ही जी त्यांची विचारधारा आहे ती आणण्यासाठी अमेरिकेमध्ये हे हिंदुत्ववादी हॅरॅसमेंट अँड थ्रेट्स ऑफ व्हायलन्स हिंसेच्या सुद्धा धमक्या देतात. आणि हॅरॅसमेंट छळ तर करतातच, मानसिक शारीरिक अशा प्रकारचा. काही 2 वर्षापूर्वी माझ्या मते 2 का 2.5 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जवळजवळ 40 विद्यापीठांनी मिळून 3 दिवसाचं एक वर्कशॉप ठेवलं होतं. त्या वर्कशॉपला त्यांनी टायटल असं दिलं होतं डिसमॅन्टलिंग हिंदुत्व. म्हणजे हे जे हिंदुत्व नावाचं भूत तयार झालेलं आहे हे डिसमॅन्टल कसं करायचं, हे मोडायचं कसं, यासाठी 3 दिवसाचं वर्कशॉप ठेवलं होतं जे अमेरिकेतल्या 40 विद्यापीठांनी स्पॉन्सर केलं होतं. 40 विद्यापीठांनी. आणि त्यात अनेक एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये बोलणार होते, जगभरातले, भारतातले पण बोलणार होते त्या आणि ऑनलाईन होतं हे. त्या ऑनलाईन वर्कशॉपच्या ते जे 3 दिवसाचं ठरवलं होतं ते अनाऊन्स झाल्यानंतर या 40च्या 40 विद्यापीठ म्हणजे त्याच्यामध्ये हार्वर्ड होतं, त्यात बॉस्टन युनिव्हर्सिटी होती, त्यात कोलंबिया युनिव्हर्सिटी होती, त्यात न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी होती, त्यात येल युनिव्हर्सिटी होती, त्यात जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी होती, त्यात बर्कली युनिव्हर्सिटी होती. म्हणजे जगभरात नामांकित असलेली ही सगळी विद्यापीठं, या सगळ्या विद्यापीठांच्या व्हाईस चान्सलर पासून डीन पासून प्रत्येकाला त्यावेळेला अमेरिकेतल्या हिंदुत्ववाद्यांनी धमक्या दिल्या. 24 तासात काही लाख ईमेल्स या सगळ्या विद्यापीठांच्या लोकांना पाठवल्या गेल्या. आणि त्यावेळेला तो प्रचार करत असताना त्याला नाव ठरवलं हिंदूफोबिया. म्हणजे माझ्या एका अमेरिकेतल्या फ्रेंडनी मला त्यावेळेला हे कळवलं की असं असं आहे. आणि त्यावेळेला मी आमचा बराच त्या फ्रेंड बरोबर वादही माझा त्यावेळेला झाला की याचं तुम्हाला बोचायचं कारण काय आहे. हिंदुत्व आणि हिंदुइझम हे वेगळं आहे. आणि त्यांनी तिथं हिंदू फोबियाचा प्रचार असा सुरू केला की हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे आणि यापुढे आपल्या हिंदू धर्माच्या मुलांना विद्यापीठात मारहाण होईल, हे होईल, ते होईल, अशा प्रकारचे अपप्रचार करायला सुरुवात केली. टिपिकल खोटं प्रॉपगंडा करण्याचं टेक्निक जे आपण भारतात रोज पाहतो ते तिथं त्यांनी नव्याने सुरू केलं. आणि त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं. अचानक 3 लाख ईमेल्स. विचार करा, हार्वर्ड विद्यापीठाचा डीन आणि त्या विद्यापीठाच्या डीनला एका रात्रीतून 3 लाख ईमेल येतात. क्रॅश होतो ईमेल बॉक्स, सर्व्हर. तर अशा पद्धतीने सबोटॅज करण्याचा, धमक्या देण्याचा, व्हायलन्सची धमकी देण्याचा असा प्रकार ते करतात. कारण त्या
विद्यापीठांच्या किंवा शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ही विविधता, प्लुरॅलिझम, फ्री स्पीच यायला नको, याचा प्रयत्न ते तिथं करायला लागले. म्हणजे इथं घाण केलीच, तिथं तर उकिरड्यापेक्षा घाण करायला जास्त तयार झाले. मग त्यांनी एक फोटो छापलाय, तो फोटो पण बघा. आपले अमानवी नॉन बायोलॉजिकल प्राणी आणि त्यांचे जीवलग मित्र डोनाल्ड ट्रम्प, हे त्यांनी त्यात वरती कॅप्शन दिली आहे, सिन्स 2001 Hindu nationalists have capitalized on anti-Muslim public discourse arising from the global war on terror to obtain greater acceptance for their ethno-nationalist agenda. आणि याच्यामध्ये माझ्या मते खूप मोठं सार या एका पॅरेग्राफमध्ये 2001 पासून अमेरिकेने जे ग्लोबल वॉर ऑन टेरर या नावाखाली जे काही सुरू केलं, 2001 ला ट्विन टॉवर्स न्यूयॉर्कमध्ये जेव्हा हल्ला झाला आणि ते ट्विन टॉवर्स पडले आणि मग अल कायदाच्या विरोधात जे ग्लोबल वॉर ऑन टेरर हे सुरू झालं, याचा फायदा घेऊन या हिंदू नॅशनलिस्ट, हिंदू राष्ट्रवाद्यांनी याचा फायदा घेऊन, याचं भांडवल करून, कॅपिटलाइज करून, हे याचं भांडवल करून त्यांचा स्वतःचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, अँटी मुस्लिम अजेंडा आहे, तो तिथं पसरवायला सुरुवात केली आणि त्यातून यांचा अजेंड्याला मान्यता मिळवायला, संमती मिळवायला, समर्थन मिळवायला सुरुवात केली. म्हणजे हे जे ग्लोबल वॉर ऑन टेरर प्रकार झाला अल कायद्याच्या विरोधातला, याचा यांनी गैरफायदा उठवला यांच्या अजेंड्यासाठी, यांच्या द्वेषमूलक अजेंड्यासाठी, आणि त्याचा लाभ त्यांना झाला. हे पण आपल्याला दिसतं की जगभरामध्ये मुस्लिमांना फक्त अतिरेकी म्हणून पाहायला लागले. या भारतीय जनता पक्ष आणि RSS वाल्यांतर्फे अशी स्टेटमेंट केली गेली की सगळे मुस्लिम अतिरेकी नसतात, पण सगळे अतिरेकी मुस्लिम असतात, अशा पद्धतीची. म्हणजे त्याला वाजपेयींनी असं म्हटलं होतं, मॅनेजिंग कॉन्ट्राडिक्शन्स, विरोधाभास मॅनिप्युलेट करायचा आणि तशा पद्धतीची वाक्य तयार करायची. आता हे सगळं अमेरिकन लोकांना आणि पाश्चिमात्य देशांना नवीन होतं. आपल्याकडे आपण हे 90-95 वर्षापासून पाहतोय, त्यामुळे ते जे काही बोलतील त्याच्या आरपार पाहता येतं. ज्यांनी कोणी RSSचा अभ्यास केलेला आहे, मला ही खात्रीच आहे, मला तर यांच्या भामटेगिरीकडे आरपार पाहता येतं. पण हे त्यांच्यासाठी नवीन होतं. त्यांनी हे कधीच अशा प्रकारचं द्विअर्थी वाक्य वापरणं वगैरे हे त्यांच्या पद्धतीतच नाही जगण्याच्या. त्याचे दोन अर्थ निघू शकतात अशी वाक्य बोलणं ही त्यांच्या पद्धतीतच नाहीये जगण्याच्या. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन होतं, त्याचा यांना फायदा झाला आणि त्यातून यांनी यांचा मुस्लिम द्वेषाचा अजेंडा राबवला आणि तो राबवत असताना तिथून प्रचंड मदत भारतामधल्या त्यांच्या कृत्यांसाठी मिळवत गेले अनेक प्रकारे. पुढे त्यांनी म्हटलंय, सच ऑव्हर्ट इनटॉलरन्स इस्पेशली इस्लामोफोबिया undermines fundamental American principles of religious pluralism and equality. तर हा जो इंटॉलरन्स आहे, ही जी असहिष्णुता आहे, विशेषतः इस्लाम धर्माबद्दलची, जी इस्लामोफोबियातून निर्माण केली, ही असहिष्णुता अमेरिकेतली जी तत्व आहेत जगण्याची, ती धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिक विविधता आणि समानता यांचीच हानी करणारी आहे, या मूल्यांची हानी करणारी आहे. बाय काउचिंग देअर रिटॉरिक विदिन द मेनस्ट्रीम नॅरेटिव्ह दॅट मुस्लिम्स वर्ल्ड वाईड आर प्रिझम्प्टिव्हली टेररिस्ट अँड व्हायलंट. म्हणजे हे जे ग्लोबल वॉर ऑन टेरर साठीची एक अमेरिकन सरकारने, अमेरिकन प्रशासनाने, अमेरिकन नागरिकांची मानसिकता बनवली होती. कारण यासाठीचं फंडिंग हे काँग्रेस मंजूर करतं. काँग्रेसला, म्हणजे अमेरिकन काँग्रेस, भारतातल्या काँग्रेसचं नाही म्हणते मी,
म्हणजे बावळट IRSS वाल्यांना वाटेल की भारतातल्या काँग्रेसचं बोलतोय. पण अमेरिकन काँग्रेस जे फंडिंग मंजूर करतं अशा ग्लोबल वॉर ऑन टेरर बिरर गोष्टींसाठी, ते फंडिंग काँग्रेस मंजूर करत असताना, अमेरिकन काँग्रेस मंजूर करत असताना त्यांना तिथल्या नागरिकांचा मतप्रवाह विचार करावा लागतो किंवा तिथल्या नागरिकांचा मतप्रवाह त्या दृष्टीने बनवावा लागतो. आणि ह्या ग्लोबल वॉर ऑन टेररसाठी अमेरिकन काँग्रेसमधले सदस्य जो मतप्रवाह तयार करत होते त्याच्यामध्ये यांनी यांच्या विचारसरणीला घुसवून त्याचा फायदा उचलला आणि असं चित्र रंगवलं की जगभरातले मुसलमान हे हिंसक आहेत आणि अतिरेकी आहेत. हे आता 2025 साली काही 1-2 आठवड्यापूर्वी अमेरिकेमध्ये झालेल्या या रटगर, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि डेन्व्हर युनिव्हर्सिटीच्या रिसर्च रिपोर्टमध्ये हे आलेलं आहे. त्याचे काय किती पुरावे आहेत हे पुरावे त्यांनी जवळजवळ 268 संदर्भ याचे त्यांनी वेगळे दिलेले आहेत. आणि म्हणून अमेरिकेमधले नागरी हक्क, अमेरिकेतली विविधता, अमेरिकेतली समानता, अमेरिकेतली धार्मिक विविधता या सगळ्या गोष्टी जर का अबाधित ठेवायच्या असतील, थोडक्यात अमेरिकन संविधान जर अबाधित ठेवायचं असेल, फ्री स्पीच जर अबाधित ठेवायचं असेल, तर इट इज इम्पेरेटिव्ह दॅट द पॉलिसी मेकर्स अँड एज्युकेटर्स आर इन्फॉर्म्ड अबाउट हिंदुत्व इन्फ्लुएन्स. अमेरिकेतलं धोरण तयार करणाऱ्या आणि अमेरिकेमध्ये जे शिक्षण देतात त्यांना या हिंदुत्वाच्या प्रभावाची, अमेरिकेतल्या प्रभावाची संपूर्ण ज्ञान माहिती असणं, इत्यंभूत माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्यांनी 5 रेकमेंडेशन्स दिल्यात अमेरिकन सरकारला. त्यांनी असं म्हटलंय, लॉ एन्फोर्समेंट, पॉलिटिशियन्स अँड सिव्हिल सोसायटी ग्रुप्स should cease partnership with US based हिंदू नॅशनलिस्ट ग्रुप. म्हणजे अमेरिकेमधले कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या सगळ्या संस्था, मग ते FBI असेल, CIA असेल, ते पोलीस असतील, यांनी, अमेरिकेतल्या राजकारण्यांनी आणि अमेरिकेतल्या नागरी संघटनांनी, सिव्हिल सोसायटी ग्रुप्स यांनी अमेरिकेमधल्या हिंदू नॅशनलिस्ट, हिंदू राष्ट्रवादी संघटनांची सर्व संपर्क हा पूर्णपणे बंद करायला हवा, संपवायला हवा, तोडायला हवा. यांच्याबरोबरचा संपर्क, काहीही संबंध यांच्याशी ठेवायचा नाही, ही शिफारस केली आहे 1 नंबरची. दुसरी शिफारस, द US गव्हर्नमेंट शुड इम्पोज सँक्शन्स ऑन और रिफ्यूज एंट्री into the United States to persons who facilitate or provide material support for anti-minority violence in India. भारतामधल्या अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये होत असलेल्या हिंसाचाराला जे कोणत्याही प्रकारची मदत करतात अशा लोकांवरती सँक्शन आणा किंवा त्यांना अमेरिकेमध्ये पाऊल टाकायची सुद्धा परवानगी देऊ नका. रिफ्यूज एंट्री, यांना अमेरिकेत पाऊल टाकायची परवानगी देऊ नका. आता अमेरिकेने इंडिव्हिज्युअल्सला सँक्शन करणं, म्हणजे अमेरिका करते असं, तर अमेरिकेने समजा या लोकांना सँक्शन करायला सुरुवात केली, तर ते कोणाकोणाला सँक्शन होऊ शकतात? भारतातले हे सगळे राजकारणी, भाजप RSS वाले, भारतातले सर्व प्रशासकीय अधिकारी जे या भाजपच्या अजेंड्याला सपोर्ट करतात, पाठिंबा देतात, महानगरपालिकेतर्फे बुलडोजर पाठवतात किंवा पोलीस अशा लोकांना अटक करून घेतात, मारहाण करतात, या सगळ्या अधिकाऱ्यांवरती, मग ते मंत्रालयातले असो, ते प्रत्यक्ष कलेक्टर ऑफिस मधले असो, ते आणखीन कुठलेही, या सगळ्यांवरती जर अमेरिकन सँक्शन आले तर त्याचा परिणाम असा होईल की या सर्वांची मुलं बाळ जगातल्या, चीन आणि रशिया सोडून जगातल्या एकाही देशात शिक्षणासाठी जाऊ शकणार नाहीत. एकाही देशात यांना परवानगी नाही. कारण अमेरिकेची सँक्शन्स आल्यानंतर आपोआप संपूर्ण युरोपची सँक्शन्स त्यांच्यावरती येतात. मग उरतात फक्त यांना देश शिकण्यासाठी जायला चीन आणि रशिया. हा त्या सँक्शन्सचा परिणाम होईल आणि हे करा असं शिफारस हा रिपोर्ट करतो.
US based Hindu nationalist group, particularly those registered as charities, must be fully transparent about their financial links abroad. म्हणजे अमेरिकेमध्ये चॅरिटीसाठी म्हणून नोंदणी झालेले असे जे हिंदू नॅशनलिस्ट, हिंदू राष्ट्रवादी ग्रुप आहेत, हे संपूर्णपणाने पारदर्शक असायला पाहिजे त्यांच्या परदेशातल्या कनेक्शन्स बद्दल. म्हणजे अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड झालेले संस्थेचे भारतात काय संबंध आहेत, भारतात ते पैसे ट्रान्सफर करतात का, भारतात ते मदत पाठवतात का, याच्याबद्दलची संपूर्ण पारदर्शकता ही ज्यांची असली पाहिजे. इन्क्लुडिंग मटेरियल सपोर्ट ओरिजिनेटिंग ओव्हरसीज, बाहेरून काही मदत पाठवली, वस्तू रूपामध्ये का होईना पाठवली, तरीही त्याची माहिती, फायनान्शियल रिसोर्सेस डायरेक्टेड ओव्हरसीज आणि टाईज टू फॉरेन गव्हर्नमेंट, त्यांचे भारतात म्हणजे सरकारशी काही संबंध आहेत का, हे सगळं त्यांना पारदर्शकरित्या सांगावं लागेल. चौथी रेकमेंडेशन त्यांनी दिली आहे, फेडरल ऑथॉरिटीज म्हणजे त्यांच्या केंद्र सरकारच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत, should ensure that US groups that act as proxies for India's RSS, क्लिअर कट लिहिलेलं आहे, म्हणजे भारतातल्या RSSच्या प्रॉक्सी म्हणून ज्या ज्या संघटना अमेरिकेमध्ये काम करतात अँड इट्स ॲफिलिएट ऑर्गनायझेशन्स आणि त्यांच्याशी संबंधित संस्था रजिस्टर अंडर द फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन ऍक्ट. आता याच मी एक गोष्ट सांगतो, अमेरिकेमध्ये एक फ्रेंड्स ऑफ बीजेपी नावाची संघटना होती. ही खूप वर्षांपूर्वी स्थापन झालेली, काही दशकांपूर्वी. आणि ही फ्रेंड्स ऑफ बीजेपी पैसे गोळा करायची, फंड गोळा करायची, त्या निवडणुकांना त्यांचे तिकडून लोक यायचे, मदत घेऊन यायचे वगैरे वगैरे वगैरे, असं सगळं टेक्निकल सपोर्ट, टेक्नॉलॉजीचा सपोर्ट, अशा सगळ्या गोष्टी या तिकडून होत होत्या. पण ही रजिस्टरच नव्हती. आणि 2021 साली एक तक्रार दाखल झाली अमेरिकेमधल्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसला, न्याय मंत्रालयाला एक तक्रार दाखल झाली यांच्याबद्दल. आणि त्यांनी वॉरंट काढलं त्यावेळेच्या फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या चेअरमनच्या नावाने, आणि त्यांनी लगेच राजीनामा देऊन टाकलं की नाही माझा आणि यांचा काही संबंध नाही. टिपिकल जसं आपल्याकडे घडतं सेम. हे लो आयक्यू बुलडोजर आहेत, एकाच शाळेमधून तिकडचे पण शिकलेत आणि इकडचे पण शिकलेत, त्यामुळे इथलंच तंत्र त्यांनी तिथं वापरायचा प्रयत्न केला. पण मग त्यांचं संपूर्ण ऑडिट झालं, त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालं, यांनी किती पैसे आणले, किती गोळा केले, किती ट्रान्सफर केले, किती मदत केली, कुठे कुठे मदत केली, हे सगळं शोधलं गेलं. आणि मग या फ्रेंड्स ऑफ बीजेपीला फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन ऍक्ट, म्हणजे परदेशामध्ये काम करणाऱ्या एका पक्ष किंवा विचारधारेच्या संघटनेचे अमेरिकेतले एजंट म्हणून यांना नोंदणी करावी लागली तिथे. आणि ती नोंदणी केल्यानंतर होतं काय की ते रोज 24 तास अमेरिकन सरकारच्या सर्व्हिलियन्समध्ये राहतात. हे सगळं त्यांनी काही दशकं टाळलं होतं, ते 2021 नंतर त्यांना करावं लागलं या फ्रेंड्स ऑफ बीजेपीला. आता ती तक्रार कोणी केली होती, काय केली होती, हे नंतरचा भाग. युनिव्हर्सिटी ऍडमिनिस्ट्रेशन्स, विद्यापीठांच्या प्रशासनाने should educate themselves about the threats caused by Hindutva inspired discrimination in the United States. म्हणजे हिंदुत्व विचारसरणीच्या प्रेरणेमधून अमेरिकेमध्ये जो भेदभाव केला जातोय त्याबद्दलचं शिक्षण अमेरिकेतल्या विद्यापीठांच्या प्रशासनाने घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना कळेल की हा भेदभाव कसा केला जातोय. अँड प्रोटेक्ट professors, staff and students within their universities from Hindu nationalist aggressions. हिंदू राष्ट्रवाद्यांच्या या आक्रमणापासून त्या त्या विद्यापीठांमधले प्रोफेसर असेल, तिथला स्टाफ असेल किंवा तिथले विद्यार्थी असतील, यांचं संरक्षण त्या त्या विद्यापीठांनी करणं आवश्यक आहे. एवढ्या 5 रेकमेंडेशन त्यांनी दिलेले आहेत. आता याचा परिणाम काय होईल, याचा दुसरा भाग, ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्पनी स्टुडंट व्हिसावरती रिस्ट्रिक्शन आणल्या,
अमेरिकेतल्या भारतीय स्टुडंट्ससाठी. ऑलरेडी त्यांनी H1B व्हिसाची फी $1,00,000 करून टाकली की भारतीय लोकांना तिथं कमी नोकऱ्या मिळतील किंवा नाहीच मिळणार. कारण हे जाऊन तिथं करतात काय, अशी खूप उदाहरणं आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले, हॉस्टेलमध्ये राहत होते आणि एक दिवशी रात्री अचानक, माझ्याच एका मित्राने मला सांगितलेला किस्सा, एक दिवशी अचानक रात्री जोरजोरात ढोल ताशांचा आवाज यायला लागला आणि अख्खं विद्यापीठ खडबडून जागा झालं की हे काय झालं. त्यांना अशा गोंगाटाची सवय नाही. आणि मग कोणतरी सांगितलं की काहीतरी गणपती बसवणार आहेत आणि गणपती बसवण्यासाठी तिथे मिरवणूक डीजे विजे लावून तिथं ते याच्यावरती सीडीवरती लावून ती मिरवणूक आणली जात होती आणि अख्ख्या विद्यापीठाला डिस्टर्ब. त्याचा परिणाम असा झाला की कोलंबिया युनिव्हर्सिटीनी असं करणाऱ्या सगळ्या भारतीय विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामं करायला सांगितलं. ताबडतोब दुसऱ्या दिवशी बाहेर जा विद्यापीठातून. हे कल्चर नाही. अमेरिकेतल्या तलावांमध्ये गणपतीच्या मूर्त्या नेऊन बुडवतात काय, तिथं प्रदूषण करतात काय, तिथं रस्त्यांवरती फटाके काय फोडतात, त्याच्यामुळे घरं जळतात. इथं तर कायदा आणि गोष्टीला किंमतच देत नाहीत. पण जिथं कायद्याची किंमत आहे अशा देशांमध्ये सुद्धा जाऊन घाण करायची आणि ती धर्माच्या नावावर करायची. याचा परिणाम म्हणून आता हिंदू नकोसे झालेत अमेरिकेत. अमेरिकेमधल्या सरकारला, अमेरिकेतल्या समाजाला आता हे हिंदुत्ववादी नकोसे झालेले आहेत. हे फक्त मी या रटगर सेंटर फॉर सिक्युरिटी रेस अँड राईट्स या केंद्राच्या या रिसर्च रिपोर्ट जो त्यांनी अमेरिकन सरकारला दिलेला आहे त्याचा हा पहिला जो सारांश आहे, समरी आहे, त्याच्यावरती हा भाग केला. यानंतर येणाऱ्या प्रत्येक भागामध्ये याचं त्यांनी जे डिटेल वेगवेगळ्या घटना, प्रसंग, वेगवेगळे इन्सिडन्सेस, वेगवेगळ्या कॉरस्पॉन्डन्स, वेगवेगळी इन्व्हेस्टिगेशन्स याच्या आधारावरती काय केलेलं आहे हे डिटेल येणाऱ्या भागांमध्ये 100% मी करेल. कारण याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि याची नुसती माहिती आपल्याला असणं गरजेचं नाही, गरजेचं तर आहेच आहे, पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशांमधल्या वेगवेगळ्या विचारधारांचा अभ्यास हा आपल्याही विद्यापीठांमध्ये व्हायला हवा. आपल्याही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने अभ्यास करून एक संपूर्ण जगाचा दृष्टिकोन, एक संपूर्ण जगाचा विचार करण्याची क्रिटिकल थिंकिंग बुद्धी त्यांची ही डेव्हलप होणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी विद्यापीठांचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे, जिथं क्रिटिकल थिंकिंगला, तार्किक विचारसरणीला जन्म दिला जातो. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की महाराष्ट्रासाठी तरी, महाराष्ट्रातल्या मुलांना तरी किंवा महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचे तरी डोळे या निमित्ताने उघडावेत, यासाठी हा प्रयत्न होता. लवकरच येऊ दुसऱ्या भागामध्ये डिटेल अशाच पद्धतीने संपूर्ण विश्लेषण आणि माहिती घेऊन. धन्यवाद.